नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 सांख्यिकी हे शेवटचं प्रकरण आपण पाहणार आहोत. इयत्ता 10वीसाठी आणि इतर भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा ज्या होणार आहेत त्याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जोडस्तंभालेख, विभाजित स्तंभालेख, शतमान स्तंभालेख, प्राथमिक दुय्यम माहिती सामग्री, अवर्गीकृत व वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी, संचित वारंवारता सारणी, मध्यक बहुलक अवर्गीकृत सामग्रीसाठी या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी हा जो आलेख आहे जो जोडस्तंभालेख आहे आणि या जोडस्तंभालेखामध्ये 2010, 2011, 2012 या वर्षाचं एका शेतकऱ्याला शेतातून गहू आणि ज्वारी या दोन पिकांचं 3 वर्षात मिळालेलं उत्पादन दर्शवणारा हा जोडस्तंभालेख आहे. या ठिकाणी प्रमाण जे आहे वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल, 10 क्विंटल, 20 क्विंटल, 30 क्विंटल, 40 क्विंटल, 50 क्विंटल अशा पद्धतीनं आणि एक्स अक्षावरती वर्ष आहे 2010 पहिलं, 2011 दुसरं, 2012 तिसरं वर्ष आहे. या जोडस्तंभालेखामध्ये म्हटलेलं आहे 3 वर्षामध्ये कोणत्या धान्याचे उत्पादन सतत वाढले. या ठिकाणी हा जो पहिला स्तंभालेख आहे गोल गेला तो गव्हाचा आहे, दुसरा आहे तो त्रिकोणाकृती ते ज्वारीचा आहे. सातत्यानं गव्हाचं जे उत्पादन आहे 2010 साली 30 क्विंटल होतं या ठिकाणी. त्यानंतर ते 2011 साली 35 क्विंटल झालेलं आहे आणि 2012 साली ते जवळजवळ 48 क्विंटल असं झालेलं आहे. म्हणजे गव्हाचं उत्पादन ते वाढत गेलेलं आहे. ओके, 2012मध्ये 2011पेक्षा ज्वारीचं उत्पादन किती कमी झालं. 2012 साली या ठिकाणी ज्वारीचं उत्पादन किती आहे 10 आणि 2 12 आहे आणि 2011 साली या ठिकाणी ते 15 आहे. त्यामुळं 15मधून 12 गेले, 3 क्विंटलनं कमी झालं. ओके, 2012मध्ये 2011पेक्षा ज्वारीचं उत्पादन 3 क्विंटलनं कमी झालेलं आहे. त्यानंतर 2010मधील गव्हाचे उत्पादन 2010मध्ये गव्हाचं उत्पादन जे आहे ते 30 क्विंटल आहे. 2012मधील गव्हाचे उत्पादन जे आहे 2012मधील गव्हाचे उत्पादन आहे ते या ठिकाणी 48 आहे. 48मधून या ठिकाणी हे 30 क्विंटल गेले तर 18 क्विंटल हा फरक आहे. ओके, या आलेखातील माहितीवरून खालील सारणी पूर्ण करा. 2011 साली गव्हाचं उत्पादन जे आहे ते 35 आहे. ओके, 2011 साली ज्वारीचं जे उत्पादन आहे ती उत्पादन 15 आहे. ओके, एकूण उत्पादन 35 आणि 15 50 झालेलं आहे. 2012 साली गव्हाचं उत्पादन हे 48 आहे आणि ज्वारीचं उत्पादन या ठिकाणी 2012 साली 12 क्विंटल आहे आणि 48 आणि 12 60 एकूण. ओके, अशा पद्धतीनं हा विभाजित स्तंभालेख आहे. या ठिकाणी विभाजन केलं आहे ज्वारीचं आणि गव्हाचं एका स्तंभामध्ये. पहा विभाजित स्तंभालेख. या ठिकाणी गव्हाचं उत्पादन जे आहे ते गोलच आहेत आणि ज्वारीचे उत्पादन आहे ते या ठिकाणी त्रिकोण आहेत. वाय अक्षावर 1 सेंटीमीटरला 5 क्विंटल आहे, 2ला 10 अशा पद्धतीनं. ओके, पहा 2010 साली आपण इथं गव्हाचं उत्पादन जे बघितलेलं आहे ते 30 आहे आणि ज्वारीचं जे आहे ते 10 आहे. 30 आणि 10 40 आणि म्हणून तर एकत्रित स्तंभ आहे तो 40वर नेला आहे दोघांच्या बेरजे एवढा. या ठिकाणी 30 आणि 10 40 म्हणजे 30 गहू आहे आणि 10 या ठिकाणी ज्वारी आहे. 2011 साली आपण इथं पाहिलं 2011 साली 50 आहे. ओके, गहू आणि ज्वारी 2011 साली 50 आहे. 50वर हा स्तंभ नेला आहे आणि गहू 35 आहे. पहा गहू 30 आणि 5 35 आणि उर्वरित 15 म्हणजे एका स्तंभालेखामध्ये दोन्ही गहू आणि ज्वारीचे उत्पादन दाखवलेलं आहे. या ठिकाणी 2012 साली 48 12 60 60वर हा स्तंभ नेला आहे. पहा आणि 60मध्ये 48 क्विंटल गहू आणि उर्वरित 12 क्विंटल जी ज्वारी आहे. ओके, अशा पद्धतीनं
हा विभाजित स्तंभालेख आहे. सब डिवायडेड बार डायग्रॅम. एकूण उत्पादना एवढी प्रत्येक स्तंभाची उंची योग्य प्रमाणात दाखवलेली आहे. त्यामध्ये गव्हाचे उत्पादन हा एकूण उत्पादनाच्या स्तंभाचा एक भाग असेल, तो काही खुणाने दाखवायचा आहे. स्तंभाचा राहिलेला भाग आहे हा साहजिकच ज्वारीचे उत्पादन दाखवेल, तो वेगळ्या खुणाने दाखवलेला आहे. ओके, अशा पद्धतीनं आता हा पहिला आपण जो स्तंभालेख आहे तो जोड स्तंभालेख आपण पाहिला. बार डायग्राम आहे, या ठिकाणी विभाजित स्तंभालेख आहे सब डिवायडेड बार डायग्राम. आणि हा शतमान स्तंभालेख काय आहे, पर्सेंटेज बार डायग्रॅम. हा स्तंभालेख आपल्याला पाहिजे. 2010 साली गव्हाचं उत्पादन 30 आहे, ज्वारीचे उत्पादन 40 आहे. आता या ठिकाणी शतमान एकूण उत्पादनाच्या प्रमाणात गव्हाच्या उत्पादनाचे शतमान बघायचं असेल तर एकूण बेरीज 40 आहे, 30 40. 40ला 30 तर 100ला किती? हे शून्य या ठिकाणी हे शून्य गेले, हे शून्य गेले. 30 वरचं 40 वरचं 4नं 100ला भागलं 25 येणार. 25 75%. साहजिकच एकूण उत्पादनाच्या प्रमाणात गव्हाच्या उत्पादनाचं शतमान 75% असेल तर या ठिकाणी ज्वारीचं 25 राहिलं. ओके. 2011 साली 35 15 50 आहे, म्हणजे 50ला 35 गहू आहेत तर 100ला किती? 50 नाही 100ला भागलं 50 दूनी 100 25 70% गव्हाचं उत्पादन. तर 100मधून 70 गेले 30% ज्वारीचं. 2012 साली 48 आणि 12 60. ओके, हे गव्हाचं उत्पादन 2012ला 48 क्विंटल आहे, ज्वारीचं उत्पादन 12 क्विंटल आहे. 48 आणि 12 60. 60ला 48 गहू आहेत तर 100ला किती? शतमानात काढायचं आहे. या ठिकाणी हे शून्य 60 वरचं आणि 100 वरचं गेले. 6 1 6 6 8 48. 8 गुणिले 10 80% 2012 साली गव्हाचं उत्पादन आहे. 100मधनं 80 गेले, उरले 20% ज्वारीचं उत्पादन. ओके. या ठिकाणी 2010 साली सगळे आता शतमान स्तंभालेख आलेख कसा काढला? प्रत्येक वर्षातील गहू आणि ज्वारीच्या एकूण उत्पादनात असलेले गव्हाच्या उत्पादनाचे व ज्वारीच्या उत्पादनाचे शतमान काढलेले आहे. आपण आत्ता तक्त्यात बघितलं. प्रत्येक स्तंभाची उंची व अक्षरवरील उंची प्रमाणाने 100 घेतलेले आहे आणि 100मध्ये 70 क्विंटल गहू आहेत, उर्वरित 30. हे 2010 साली. 2011 साली 2010 साली 75 क्विंटल गहू आहेत तर उरलेलं 25% ज्वारी आहे. 2011 साली आत्ता आपण बघितलं 70 क्विंटल गहू आहेत तर 30 क्विंटल ज्वारी आहे. आणि 2012 साली या ठिकाणी 80 क्विंटल या ठिकाणी गहू आहे तर उर्वरित 20 क्विंटल आहे ते या ठिकाणी ज्वारी आहे. हेच ते. ओके. 75 25 70 30 आणि 80 20. यातून 100रातून हे वजा केले 75, 100रातून 70 वजा केले 75, 100रातून 80 वजा केले. म्हणून ज्वारी गहू 75 असेल तर ज्वारी 25, गहू 70 असेल तर ज्वारी 30, गहू 80 असेल तर ज्वारी 20. अशा पद्धतीनं हा शतमान स्तंभालेखाचंच विभाजन केलं या 75 25 70 30 आणि 80 आणि 20. ओके, अशा पद्धतीनं. यानंतर आपण सराव संच 7-1 मधली काही उदाहरणं आपण सोडवणार आहोत. हा भाग समजणं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगानं आता आपण पाहिलेला भाग पुन्हा एकदा व्हिडिओ ऐका, पुस्तक उघडून पहा, समजावून घ्या मी समजावून सांगत असलेलं, आणि मग सराव संच 7-1 आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.